बाजी प्रभू देशपांडे, तुम्हाला नाव माहितीये का? बाजी प्रभू देशपांडे हे आपल्या शिवाजी राजांच्या काळात त्यांचे फार मोठे सरदार होते. त्यांची कहाणी त्यांच्या गावाकडनं सुरू होते. कोल्हापुरात एक छोटस गाव होतं. छोटस गाव म्हणजे आताच्या सारखं छोटस नव्हतं, त्याही पेक्षा खूप छोटं होतं. परंतु ते फार त्यावेळेला मातब्बर होते. त्यांचा फार मोठा वाडा होता. चौसोपी वाडा असं म्हणतात त्याला. ते त्याचं बांधकाम हे चारी बाजूने दगडाचं असतं आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या खोल्या असतात. त्याच्यामध्ये एक खोली स्वयंपाकाची, एक खोली बैठकीची, एक शयन कक्ष म्हणजे आपण हल्ली बेडरूम म्हणतो तसं, असे कित्येक कोठार वगैरे असे कित्येक खोल्या होत्या. आणि त्या चौसोपी वाड्यात ते राहत होते. आताच्या हिशोबात म्हणायचं तर रईस आदमी, हो रईस. परंतु आताच्या सारखे रईस नव्हते. ते दान धर्म वगैरे करायचे, गरिबांना मदत करायचे. ते खानदानीच श्रीमंत होते. बाजी प्रभू देशपांडे त्यांच्या संजाव होता मागे. संजाव म्हणजे असा इथे गोल असे केस ठेवून बाकीचे सगळे केस कापलेले आणि मध्ये एक मोठी अशी शेंडी लांब लचक, त्याला संजाव असं म्हणतात. हे बाजी प्रभू देशपांडे त्यांच्या अंगापिंडाने खूप रुंद छाती, भरदार खांदे, मजबूत हात, अर्थात पायही तसेच खूप तगडे होते. ते सकाळी सकाळी लवकर उठायचं, स्नान संध्या वगैरे आटोपली की देवपूजा करायची. देवपूजा झाली बाहेर येऊन ओसरीवर थांबायचं. जरा 2-4 पावलं चालल्यानंतर आपल्या बैठकीत येऊन बसायचं. मग बैठकीतून एकेकाला आवाज देणार. त्यांचा आवाजही त्यांच्या शरीरयष्टीसारखा भरदार. नुसत्या त्यांच्या आवाज ऐकला की लोक थरथर कापायचे. अर्थात कापणारी माणसं पण मनात वाईट विचार असणारी तर कापतात हो. दुसऱ्या माणसांना त्या आवाजाची भीती वाटत नाही, त्या माणसांना त्या आवाजाचा आधार वाटतो. विचार करा काय असेल ते व्यक्तिमत्व. परंतु त्या काळातल्याप्रमाणे त्यांना सुरक्षितही असं वाटायचं नाही. कधी कोण येऊन कुठून कसा हमला करेल काही सांगता येत नाही. म्हणून शस्त्र सज्ज सुद्धा असावं लागतं. 4 माणसं जवळ बाळगावी लागतात. त्यांचं खानपान, त्यांचे घरदार संसार हे सुद्धा सांभाळायला लागतात. तसंच बाजी प्रभू सुद्धा सांभाळून होते. त्यांच्याकडे काही घोडेस्वार होते, काही असे गरीब तरुण होते की जे लढाई करू शकतील, त्यांच्या शेतात कामं करू शकतील, इतर त्यांची कामं करू शकतील, असे काही लढवय्ये तरुणही होते. वयस्कर माणसंही होती. अर्थात त्यांचे सगळे संसारच ते सांभाळत होते. आता एक पाहुणा आला तर आपल्याला झेपत नाही, पण त्यावेळेला ते असे गरिबांचे संसार सांभाळायचे, माणसं सांभाळायची. विचार करा मंडळी. असे हे बाजी प्रभू त्यावेळेला मोगलांच्याकडून लढत होते. मोगल म्हणजे मोगल म्हणून ते लढत नव्हते, तर त्यावेळेला स्थानिक मातब्बर कोण आहे तर त्याच्या बाजूने त्यांची लढाई ते लढत होते. त्यावेळेला स्वराज्य, आपलं राज्य वगैरे असं काही कुणाच्याही मनात नव्हतं. कोणाला त्याबद्दल काही वाटत नव्हतं. परंतु त्याच सुमारास इकडून पुण्याकडनं शिवाजी राजांचा उदय झाला होता आणि एक एक टापू जिंकत, एक एक प्रदेश जिंकत शिवाजी महाराज आपल्या मुलकातील लोकांना स्वराज्य, आपलं राज्य, न्याय वगैरे वगैरे हे सगळं सांगत प्रजेला आपलं राज्य निर्माण करत होते. त्यावेळेला त्यांचं आगमन त्यांच्या जवळच्या इलाख्यामध्ये झालं आणि बाजी प्रभू पेटून उठले
हा कोण शिवाजीने आमच्या इथे येऊन आमच्यावर अत्याचार करतो आहे? शिवाजी अत्याचार करत होते का? नाही, हे त्यांना माहित नव्हतं. पण एके ठिकाणी एका वेळेला अशी काही गाठ पडली शिवाजी राजांची आणि महाराजांची की महाराज त्यांच्या त्या युद्ध कलेवर बेहद खुश झाले. खूपच. एक तर त्यांची शरीरयष्टी आणि त्यांचं युद्ध कौशल्य. महाराज अगदी त्यांच्या प्रेमात पडले म्हणा. त्या लढाई प्रत्येक वेळेला त्यावेळेला लढाई करताना काही माणसं अशी योद्धे आपल्याकडे ओढून घ्यायची प्रथा होती. आता आपण बघतो मोदींनी काय केलं. रशिया, जपान, व्हिएतनाम, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव ह्या सगळ्यांना आपल्या बाजूला ओढून घेतलं. त्याच्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांच्यावर दबाव आला. भारताला पाठिंबा जास्त जणांचा मिळाला. आता हे जे युग आहे या युगामध्ये बराच फार फरक पडतो. पण त्यावेळेला असं नव्हतं. त्यावेळेला पाठिंबा दिला की ताबडतोब येऊन ते एकमेकांना मिळायचे. असं शिवाजी राजांना एक गड घ्यायचा होता. त्यावेळेला शिवाजी राजांनी बाजीप्रभू देशपांड्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा. अगोदर बाजीप्रभूंना हे पटत नव्हतं. परंतु बाजीप्रभू ज्या गडावर होते त्या गडावर पण अत्याचार प्रचंड होता. आता मुघलांचाच. ते त्यांना सहनही होत नव्हतं आणि ते सांगता येत नव्हतं. ते त्यावेळेला असं म्हणायचे, जाऊ दे त्यांचं राज्य आहे ना, आपल्याला आराम मिळतोय ना, आपल्याला त्रास नाही ना. हा विचार बाजीप्रभूंच्या किंवा त्या काळच्या लोकांच्या सरदार दरकदार किंवा अन्य जे असतील त्यांच्या मनामध्ये होता. परंतु बाजीप्रभू देशपांड्यांना ज्यावेळेला शिवाजी राजांनी आमंत्रण दिलं की आमच्यामध्ये सामील व्हा, त्यावेळेला बाजीप्रभूंना विचार करावा लागला. हा कोण शिवाजी आपल्याला सामील व्हायला का सांगतोय वगैरे वगैरे वगैरे. परंतु शिवाजी राजांनी बाजीप्रभू देशपांड्यांकडे जो पाठवला होता माणूस, त्यावेळेला तो साधा सुद्धा असामी नव्हता. आजही आपण त्याला मुत्सद्दी असं म्हणतो. असा तो मुत्सद्दी होता. जसे की आपल्या भारताचे अजित डोवल, अगदी तसंच असे काही मुत्सद्दी राजे मंडळी आपल्याकडे बाळगून असतात. त्या मुत्सद्द्याने बाजीप्रभू देशपांड्यांना सर्व काही सविस्तर समजावून सांगून त्यांना आजच्या भाषेत पटवलं आणि बाजीप्रभू देशपांड्यांना ते पटलं सुद्धा. आणि बाजीप्रभू देशपांडे शिवाजी राजांकडे सामील झाले आणि प्रत्यक्ष गड घेण्यासाठी निघाले. अर्थात त्या गडाची माहिती बाजीप्रभू देशपांड्यांना चांगली होती. बाजीप्रभू देशपांड्यांच्या आणि आपल्या माहितीनुसार शिवाजी राजांनी त्या गडावर चाल केली. त्यावेळेस सुरुवातीचा काळ होता. शिवाजी राजे स्वतःही लढाई करायचे आणि शिवाजी राजांसह बाजीप्रभू देशपांडे वगैरे वगैरे त्यावेळेला त्यांनी शिवाजी राजांनी गोळा केलेली जी मंडळी होती त्यांनी त्या गडावर आक्रमण केलं आणि तो गड जिंकला सुद्धा. परंतु त्या लढाई चालू असताना एक क्षण असा आला. तुम्ही कधी काही तुमचं आवडीचं पेय पिले का? किती मन लावून पिता आहे कल्पना ना तुम्हाला? एखादी आवडीची गोष्ट खात असाल तर ते किती आवडीने खाता याची कल्पना असेल तुम्हाला. एखादा एक नवीन कपडा वगैरे असे काय घेतले, शर्ट पॅन्ट किंवा आणखी साडी वगैरे वगैरे, तर तुम्ही किती मन लावून तो परिधान करता, बरोबर ना? अगदी तीच घटना त्या किल्ल्यावर लढाई चालू असताना घडली. बाजीप्रभू ज्या त्वेषाने लढत होते, जो त्यांचा आक्रमणपणा होता, जो त्यांचा दानपट्टा फिरवणं असो, तलवार फिरवणं असो, जे काय होतं ना ते इतकं लाजवाब होतं की शिवाजी राजांनी आपली तलवार क्षणभर थांबवली आणि एका उंच दगडावर जाऊन उभे राहिले आणि बाजीप्रभू देशपांड्यांचं ते लढाईचं कौशल्य पाहत बसले. पाहत बसले.
बाजीप्रभू देशपांडे. शिवाजी राजे हरकून गेले आणि त्या क्षणी त्यांनी आपल्या मनात ठाम मांडलं की बस, हा माणूस माझ्या दप्तरात दाखल व्हायला पाहिजे आणि त्याला मी सरदारकी देणार. सरदारकी म्हणजे अशी तशी गोष्ट नव्हे हो, फार मोठी गोष्ट आहे. त्याच्याकडे कित्येक सैनिक असतात, खूप मोठी मिळकत मिळते त्याला. ते सैन्य सांभाळण्यासाठी त्यांना दारू, गोळा, रसद असं बरंच काही पुरवलं जातं आणि तो त्या खूप मोठ्या सैन्याला सांभाळत असतो. असे हे बाजीप्रभू देशपांड्यांना शिवाजी राजांनी आपल्यामध्ये सामील करून घेतलं. लक्षात ठेवा, कोणत्याही वाईट माणसाला वाईट म्हणायचं नाही. त्यामध्ये चांगले काय गुण आहेत ते आपण घ्यायचे आणि त्याला आपल्यामध्ये सामील करून घ्यायचा.